हाय एव्हरीवन, तुम्ही सगळे कसे आहात? आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हेल्दी मोमोजचं रेसिपी आणि चटणी कशी बनवायचं. त्या मोमोज स्टफिंगसाठी लागणारे साहित्य: अर्धा कोबी, 2 गाजर, अर्धा छोटी चम्मच काळी मिरीचा पावडर, 2 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, 3 स्प्रिंग ऑनियन, 1 शिमला मिरची आणि 10 ते 12 पाकळे लसूण, 1 इंच अद्रक. हे सर्व भाज्या आपल्याला मोमोज स्टफिंगसाठी लागतात. ते सर्व भाज्या एकदम बारीक पद्धतीने कट करून घ्यायचं. जर आपण जाड कट केलं तर मोमोज फुटतात, त्यामुळे ना बारीकच कट करून घ्यायचं. जेवढं शक्य होतं तेवढं बारीक कट करून घेते आता सर्व भाज्या. कोबी तर एकदम बारीक कट करून झाले. गाजर तर एवढं बारीक कट करू शकत नाही, त्यामुळे ना वरचं साल काढून खिसून घेते. गाजर खिसलं तर एकदम बारीक होतं गाजर, त्यामुळे खिसून घेतले. स्प्रिंग ऑनियन पण असं बारीक पद्धतीने कट करून घ्यायचं. त्यानंतर सिमला मिरचीच्या आतमधलं बी काढून छान ते पण बारीक कट करून घ्यायचे. ते बारीक कट करून घेतल्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ते सुद्धा छान व्यवस्थित बारीक पद्धतीने कट करून घ्यायचे. मोमोजचं सारण बनवायला एक कढाईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर कट केलेलं लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून छान परतून घ्यायचं. त्यानंतर कट केलेलं स्प्रिंग ऑनियन, कोबी आणि गाजर सर्व भाजी टाकून 70 ते 80% तेवढंच कुक करून घ्यायचं. त्यानंतर हे भाज्या लवकर शिजण्यासाठी अर्धा चम्मच काळी मिरीचं पावडर आणि मीठ पण टाकले. हे सारणमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि टाकायचं पण नाही आहे. त्यानंतर आता सगळं व्यवस्थित शिजलं आहे. आता तयार आहे आपले सारण. हे थंड करायला ठेवू. तोपर्यंत मोमोज चटणीचं रेसिपी बघू. मोमोज चटणीसाठी आधी पाणी गरम करायला ठेवले. त्यानंतर लिंबू, 10 ते 12 पाकळे लसूण, 1 इंच अद्रक, कोथिंबीर आणि 7 ते 8 लाल मिरची, काश्मीरी लाल मिरची घेतले. हे सर्व आपल्याला चटणीसाठी लागते. उकळी आलेल्या पाणीमध्ये टोमॅटो, काश्मीरी लाल मिरची, लसूण, अद्रक टाकून वाफेवर शिजवून घ्यायचे. ते टोमॅटोचं वरचं साल निघायला पाहिजे तोपर्यंत शिजवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता किती इझिली त्याचं स्किन निघतोय. तसं त्या पद्धतीने बनवायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, स्प्रिंग ऑनियनचं लीव्ज आणि थोडीशी साखर आणि लसूण आणि अर्धा चमचा लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे आता तुम्ही बघू शकता कलर आणि टेक्स्चर किती छान आलेलं आहे. त्यानंतर आहे ना 2 चमचा तेल टाकून तेलामध्ये 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचं. आता तयार होतं आपली मोमोजचं चटणी. खूप छान टेस्टी झालं होतं चटणी. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. चटणीचा रेसिपी खूप छान लागतात टेस्ट. आता तयार आहे आपली मोमोज चटणी. त्यानंतर मोमोज बनवण्यासाठी इथं 200 ग्राम गहूचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकून छान आपण जसं चपातीला मळतोय ना तशा पद्धतीने मळून घ्यायचं. त्यानंतर आहे ना थोडीशी ऑइल लावून हाताला त्यानंतर थोडंसं असं चुरून मळून घ्यायचं. खूप छान सॉफ्ट होते पीठ, त्यामुळे थोडंसं असं पद्धतीने मळून घ्यायचं. त्यानंतर आहे ना छोटं गोळा करून एकदम छोटं करायचं पेढ्यासारखा. त्यानंतर लाटून घ्यायचं अशा पद्धतीने. ते लाटून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये जसं दाखवते ना तसं 1.5 चमचा स्टफिंगमध्ये भरले. मी इथं जास्त मोठं पण नाही करत आणि छोटं पण नाही करत. मोमोज मीडियम साईजचं होतं आहे. आणि हे अशा पद्धतीने
एका साईडला फोल्ड करून जायचं तर छान निऱ्या पडतात मोमोजला. असं छान वाटतात बघायला शेप. आणि हे अशा पद्धतीने मी तयार करून दाखवले तुम्हाला. हे इझी वाटत असलं तर हे अशा पद्धतीने करा. आणि दुसरे लाटून त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये असं सारण टाकून त्यानंतर असं एका साईडनी दाबून घ्यायचं, जसं आपण हे मोदक करते ना तशा पद्धतीने करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं किती छान झालेलं आहे. अशा पद्धतीने मी सर्व मोमोज तयार करून घेतले. त्यानंतर आहे ना वाफेवर शिजून घ्यायचं असते सर्व मोमोज. आता शिजण्यासाठी इथं एक कढाईमध्ये थोडं पाणी टाकून पाणी गरम करायला ठेवले. पाणी गरम झाल्यानंतर आहे ना एक जाळणी असं घेतले मी, त्याच्यावरती ऑइल अप्लाय केले. त्यानंतर त्याच्यावरती मोमोज ठेवले. 1 कप ठेवून त्याच्यावरती हे चाळणी ठेवून त्यानंतर आहे ना एक झाकण लावून वाफेवरती 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. इथं मोमोज खूप छान शिजलेलं आहे, पण रंग पण छान आलं. मी आटाच बनवले तरी पण किती छान झालेलं आहे. ते एकदम हेल्दी आहे. कसं मैदा आपल्या शरीरासाठी चांगलं नसते. हे नक्की तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान टेस्टसुद्धा लागते. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. जर रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब